मैं पिछले 8-10 सालों से मंडल से जुड़ा हुआ हूँ। काफ़ी सकार्य कार्य करते हैं। काफ़ी बहुत बड़ा 9 दिन यहाँ अखंड हरिनाम सप्ताह वगैरह चलता है और काफ़ी बड़ा माँ प्रसादी का आयोजन होता है और काफ़ी भाविक लोग हैं। काफ़ी देश के प्रति इनकी ये है, तो मैं इनका तहे दिल से धन्यवाद कहना चाहता हूँ कि मुझे इस स्वागत के लिए समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम तुमच्या माध्यमातून होतं आहे, त्याबद्दल मी आपल्या दिव्यनगरी संपादक गिरीसाहेब आणि दिव्यनगरी या चॅनेलचंही हार्दिक अभिनंदन करतो आणि आपल्यालाही वामन भाऊ भगवान बाबा यांच्या रूपाने फुलला फुलाची पाकळी आशीर्वाद रूपी नक्कीच तुमच्या चॅनेलचाही उत्कर्ष होईल अशी भाऊबाबांच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद धन्यवाद. या श्री संत वामन भाऊ भगवान बाबा यांची जी ख्याती आहे ती थोर इतर समाजामध्ये किंवा जगामध्ये या मंडळाचं किंवा या श्री संत वामन भाऊ भगवान बाबा या संतांची महती आणि माहिती आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार हा योग्य रीतीने आहे किंवा समाजाच्या फायद्यासाठी निर्णय या वारकरी संप्रदायामध्ये घेतले जातात. श्री संत वामन भाऊ सेवा मंडळामध्ये आत्तापर्यंत 24 वर्ष या सप्ताहाचा आहे. या 24 वर्षाच्या सप्ताहामध्ये आम्ही आज गेले 24 वर्ष ज्ञानदानाचं कार्य करत असताना जी देशाला गरज आहे किंवा देश करोडो रुपये खर्च करतं ते म्हणजे व्यसनमुक्तीसाठी किंवा जनजागृतीसाठी काही चांगल्या गोष्टींच्या, तर त्या व्यसनमुक्ती आणि जनजागृतीचं काम जे काय करायचं आहे ते या सप्ताहाच्या माध्यमातून आम्ही गेले 24 वर्षे करत आहोत. या सप्ताहाचा पुढचा जो वर्ष आहे 2027 साली हे रौप्य महोत्सवी म्हणजे 25 वर्ष या मंडळाला पूर्ण होत आहेत. त्यामुळे रौप्य महोत्सवी कार्यक्रम त्या मंडळाचा होणार आहे. तर या जो युवा पिढीचा बाबत जो प्रश्न आहे तुमचा, हे सत्संग मंडळ जे स्थापन झाले किंवा या संत वामन भाऊ सेवा मंडळ या माध्यमातून युवा पिढीसाठीच जनजागृतीसाठी या मंडळाची स्थापना झालेली आहे आणि गेले 24 वर्ष या युवा पिढीला सुधारण्यासाठी किंवा त्यांच्या मनामध्ये योग्य मार्गदर्शन घालून बरेचसे युवा किंवा युवक असे असणारे जे व्यसनाधीन लोक होते, भले ते तंबाखूचं व्यसन असेल, दारूचं असेल, गांजा सिगारेटचं असेल, आणखी काही व्यसनं असतील, या सगळ्या व्यसनातून आत्तापर्यंत हजारो लोक 24 वर्षामध्ये या सप्ताहाच्या निमित्ताने व्यसनमुक्त झालेले आहेत. हे देशकार्याचं एक काम आमच्या या सप्ताहाच्या माध्यमातून होत आहे. आता जर सप्ताह म्हणण्याचा उद्देश म्हणजे हा की आम्ही हा जो सप्ताह सुरू केला हे आम्ही मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील लोक आहोत, परंतु इथं कमी असणाऱ्या लोकांमध्येही गेली 24 वर्ष श्री संत वामन भाऊ सेवा मंडळाची स्थापना म्हणजेच आमचं एकच स्वप्न होतं की लोकांना सत्संग माहीत व्हावा, वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार व्हावा आणि लोकांना या संप्रदायामध्ये गेल्यानंतर काय असतं. आता एक तुम्हाला उदाहरण सांगायचं तर जवळजवळ जसं 24व्या वर्ष आम्ही सप्त्याचं मोठेपणाने सांगतो किंवा रौप्य महोत्सव सांगतो, तसंच आजपर्यंत आम्ही जवळजवळ 2400 लोक नक्कीच प्रपंचाला लावलेले आहेत किंवा या वारकरी संप्रदायात किंवा या ज्ञानदानाचं. असं नव्हे की आमच्याच विभागातील इतर फक्त या सप्ताहामध्ये भेट दिल्यानंतर त्यांच्यामध्ये आध्यात्मिक ज्ञानजागृती झाल्यानंतर त्यांनी स्वतः येऊन या सप्ताहाच्या असणाऱ्या कीर्तनकाराकडून माळा घालून तुळशीची पवित्र माळ गळ्यामध्ये घालून तेही माळकरी झालेले आहेत आज बहुसंख्य लोक. आणि असं दुसरी विशेष गोष्ट भाई थोडं एक पंगत लागा इकडे. लक्ष्मण जेवढे मागे पदाधिकारी सगळ्यांना पुढे घेऊन सगळ्यांना आण पुढं.